उन्हाळा इतका वाढलाय ना, की नेमक्या चपात्या केल्या तरीसुद्धा त्याच्यातल्या काही ना काही राहतातच. 2 दिवसाच्या साठवणीच्या चपात्या आहेत. तर मी काय केलं त्यांना ना चांगलं कडक असं सुकवून घेतलं आणि त्याचं आता मस्तपैकी एकदम छान चक्कुले बनवायचं आहे. तर आमच्याकडे ना शिळ्या चपात्यांचे चक्कुले बनवतात ना, खूप छान वाटतं. तर नम्रताने घेतलेली आहे फोडणी करायला. तर कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला वगैरे सगळं टाकून चांगलं परतून घेतलं. कोथिंबीर घातली आणि त्याच्यानंतर ना थोडेसे मी त्याच्यामध्ये घातलेले आहेत कोकम आणि अचानकच नम्रताच्या हाताला एक छोटासा चटका लागला आणि नम्रताचं आणि चटक्याचं खूप असं घनिष्ठ नातं आहे. काय माहिती का, कधीही काय करायला थांबली ना, तिला छोटं-मोठं असं लागतंच. म्हणून मी सांगते, की "बेटा सांभाळून करत जा." तर आता तुकडे जे करून घेतलेले चपात्यांचे ते घातले आणि मस्तपैकी 5 मिनिटं शिजवून घेतलं. त्यानंतर एवढं छान मस्त चक्कुले झालेलं आहे. त्याच्यावरती कांदा घातला, कोथिंबीर घातली आणि मस्त एन्जॉय केलं. तुम्ही कशाप्रकारे बनवता कमेंट करून नक्की सांगा. बाय.